ते राज्याचं त्याच्यातनं भलंच होणार आहे. आपल्याला काय होतं, काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला. कशाचा? हे ऐका, हे इतके फालतूगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावांनी आज ठरवलं, मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी, की इथून पुढं किती घाई गडबड असली तर 2-2 मिनटं का होईना मी आणि एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही. आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले, आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला. पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे मीडियाला की आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडं लक्ष आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की इथून पुढं कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडंसं तिथं बोलायचं, म्हणजे मग तुमचं समाधान होईल. लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात आहेत. फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर. मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आत्ता घडलंय का? नाही घडलं. आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवलेली आहे. मला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही. एक मिनिट, रिटायर झालेला निलंबित झाला का रिटायर झालाय?